नमस्कार, मी जस्मीन शेख तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोणतीही डाळ तांदूळ न भिजवता पण इन्स्टंट अशी आंबोळी. ही आंबोळी खूप छान आणि जाळीदार बनते. मऊ लुसलुशीत अशा आंबोळीची रेसिपी आपण करणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता. त्यासाठी सुरुवात करूया. सर्वात अगोदर एका मिक्सर जारमध्ये 1.5 वाटी रवा आणि पाऊण वाटी पोहे घेतलेले आहे. हे पोहे दरदरीत बारीक करून घ्यायचे आहेत. हे मिश्रण खूप अगदी बारीक करून न घेता थोडेसे रवाळ ठेवायचं आहे टेक्स्चर. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी दही घालणार आहोत. त्यानंतर त्यात आणखीन 1 वाटी पाणी घालून आपण मिक्सर जारमधून फिरवून घेणार आहोत. हे मिश्रण फिरवून आपण एक 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करूया. तर इथे आपण 30 ओल्या नारळाची चटणी न बनवता जरा वेगळी अशी चटणी बनवणार आहे. तर सुरुवातीला थोडंसं तेल टाकून त्यात 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ, 1 लहान कांदा, 1 लहान टोमॅटो, अर्धी वाटी खोबरे, अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत. 2 मिरची, अर्धा इंच आले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. हे मिश्रण मंद जरा खरपूस भाजून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घेऊन त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊन बारीक करून घेऊयात. हे बारीक झाल्यानंतर आपण तडक्यासाठी थोडंसं तेल गरम करून घेऊयात. त्यानंतर त्यात थोडीशी मोहरी चांगली तडतडल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि थोडासा हिंग टाकून ही फोडणी आपण चटणीत घालून घेणार आहोत. गॅस बंद करून हिंग घालायचा आहे. अशा प्रकारे आपण चटपटीत अशी चटणी तयार करून घेणार आहोत. ही चटणी खायला खूप छान लागते. अशा प्रकारे आपण ओल्या नारळासारखीच पण वेगळी अशी चटणी आज बनवून घेणार आहोत. खूप छान चटणी लागते अशी देखील. इथे आता आपले आंबोळीचे पीठ 15 ते 20 मिनिटापर्यंत भिजलेले आहे. त्यात एकदा आपण चमच्याने ढवळून त्यातील पूर्ण गाठी वगैरे फोडून घेणार आहोत. या पिठामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये 1 सॅचेट इनोचे वापरलेले आहे. यात आपण फक्त इनोच वापरणार आहोत, सोडा वगैरे काही वापरणार नाहीये. हे पीठ चांगले ढवळून घेतल्यानंतर यातील पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. इनोमुळे आपले पीठ लवकर फर्मेंट होते. पीठ फर्मेंट झाल्यामुळे आपल्या आंबोळीला खूप छान अशी जाळी येते आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा आपले आंबोळ्या तयार होतात. त्यानंतर आपला इथे तवा गरम झालेला आहे. तवा आपला चांगला गरम झालेला आहे. आता ह्याच्यावर तेल पसरवून घेऊन आपण आंबोळीचे बॅटर पसरवून घेणार आहोत. एकसारख्या आकाराने गोल असे करून तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेऊन नंतर हे थोड्याशा तेलाने पलटवून घेणार आहोत. एक बाजू चांगली खरपूस झाल्यानंतर दुसरी बाजू देखील अशीच खरपूस एकसारखे रंगावर भाजून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की आपली आंबोळी किती जाळीदार अशी झालेली आहे. खूप सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशी आपली आंबोळी तयार आहे. आता ही आपण एका ताटात काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे देखील मी सर्व आंबोळ्या तयार करून घेत आहे. एवढ्या पिठामध्ये माझे मध्यम अशा आकाराचे 10 ते 12 आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. हे चटणीबरोबर खूप छान लागतात. अशा प्रकारे आपण सकाळी गडबडीच्या वेळेस मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता रवा आणि पोह्यापासून ही आंबोळी तयार करू शकतो. इथे आपण ओल्या नारळाची 30 चटणी न बनवता एकदम छान अशी वेगळी चटणी ट्राय केलेली आहे. तर चटणी खूप छान झालेली आणि आंबोळीसोबत देखील छान लागत होती.
ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.